जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, राज्यात नवीन 4 कारागृहे होणार. हिंगोली, पुणे, भुसावळ, गोंदिया जिल्ह्यांसाठी मंजुरी. नवीन कारागृह पुणे, हिंगोली, भुसावळ, गोंदिया. राज्यातील कारागृहात कैद्यांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाकडून पुणे, येरवडा, हिंगोली, भुसावळ, गोंदिया जिल्ह्यात नवीन कारागृह उभारण्यात येणार आहेत. पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाकडून नवीन कारागृहे बांधली जाणार आहेत. या कारागृहांसाठी राज्य सरकारकडून प्रशासकीय मान्यता मिळाली असून नवीन कारागृहांचा नकाशा आणि आराखडे तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. राज्यात 9 मध्यवर्ती, 28 जिल्हा, 19 खुली आणि प्रत्येकी एक विशेष महिला कारागृह, किशोर सुधारालय व बाल सुधारगृह अशी 60 कारागृहे आहेत. कारागृहात अधिकृत कैदी क्षमता 27,184 असताना प्रत्यक्षात 39,647 कैदी शिक्षा भोगत आहेत. यामध्ये 6,500 शिक्षाधीन आणि तब्बल 30,000 न्यायाधीन कच्चे कैदी आहेत. येरवडा कारागृहात क्षमतेच्या तिप्पट कैदी शिक्षा भोगत आहेत. भविष्याचा विचार करता 3,000 क्षमतेचे नवीन कारागृह देखील अपुरे पडणार आहे. त्यामुळे येरवडा खुल्या कारागृहाच्या 75 एकर जागेवर 4,000 क्षमतेची 2 नवीन कारागृहे उभारण्याची मागणी केली आहे. तसेच नवीन कारागृहासोबत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी नवीन निवासस्थानाची बांधकामे प्रस्तावित केली आहे. राज्य सरकारने येरवडा मध्यवर्ती कारागृहासाठी पहिल्या टप्प्यात 4,064 कैदी क्षमतेचे एकूण एक कारागृह आणि 633 अधिकारी कर्मचारी निवासस्थानाकरिता 1,631 कोटींची प्रशासकीय मान्यता दिली आहे. याशिवाय हिंगोली, भुसावळ आणि गोंदिया जिल्ह्यात प्रत्येकी 500 कैद्यांच्या नवीन कारागृहाला प्रत्येकी 180 कोटींची मान्यता मिळाली असून सल्लागाराची नेमणूक केली आहे. पुणे, येरवडा, हिंगोली, भुसावळ आणि गोंदियात नवीन कारागृह उभारण्यासाठी सरकारने प्रशासकीय मान्यता दिली आहे. पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाकडून त्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली असून नकाशा आणि आराखडे तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. आराखडा तयार झाल्यावर सरकारला सादर केला जाईल. सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक आणि कारागृह महानिरीक्षक.